विनंती करतो की अतिशय प्रभावी संदेश वाहक ते आहेत आणि त्याचा संदेशाचा लाभ आपण सर्व घेण्याकरता उत्सुक असताना त्यांनी इथे वचनाची सेवा करावी. Thank you. Thank you. आनंदी आनंद है. तर खरंच या चर्चमध्ये आल्यावर आम्ही उभयता आनंदी झालो आणि मला विशेष आनंद याचा झाला की आज या चर्चचा 36वा वर्धापन दिन आहे आणि क्राइस्ट चर्चची मेंबर मी होते आणि मिस्टर सॅम्युअल ही पण होते, परंतु नंतर काही कारणामुळं क्राइस्ट चर्चमध्ये असे काही प्रॉब्लेम्स झाले होते की ते मेथडिस्टला गेले आणि मग माझं लग्न झाल्यानंतर मी मेथडिस्टची झाले. परंतु परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि त्याची दया सनातन आहे. तो आपल्याला जलाशयाकडे बोलवतो आणि खरोखर आज मला असं वाटलं की मी परमेश्वराच्या जलाशयाकडे आलेले आहे. ज्या जलाशयाकडे आल्यानंतर तो म्हणतो तुम्हाला परत कधी तहान लागणार नाही, तुम्ही आशीर्वादित व्हाल. इतकं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ह्या चर्चमध्ये मला जाणवलं, देवानं केलं आणि खरोखर आपले पाळक साहेब आणि असिस्टंट पाळक साहेब आणि तुम्ही सर्व खूप आशीर्वादित आहात. मी अशी कोणी नाहीये मोठी, परंतु परमेश्वर काय करतो, ऑर्डिनरी लोकांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतो. साधारण असतो परंतु तो त्यांना असाधारण असं बनवतो त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. म्हणून मी आज प्रथमतः पास्टर सुधीर चव्हाण यांचे आभार मानते, देवाचेही खूप आभार मानते आणि खूप खूप आनंद मला झाला की ह्या पवित्र मंदिरामध्ये येऊन केवळ संदेश देणं नव्हे तर तुम्हा सर्वांबरोबर जी भक्ती झाली त्याचा आनंद माझ्या गगनात मावेनासा झालेला आहे. देवाला मी धन्यवाद देते, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देते. 36 वर्ष जसं कार्य झालं तसं अधिक कार्य देव बाप तुमच्याकडून करून घेव. पाळक साहेबांनी मला तशी कल्पना दिली, वरती कम्युनिटी हॉल आहे, सरकारशी संबंधित तुमचं कार्य किती चांगलं आहे. आपणा सर्वांना हे नूतन वर्ष सुखाचे, आत्मिक लाभाचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा मी प्रकट करते. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. परमपवित्र परमेश्वरा, आम्ही आणि मी आणि सर्व श्रोतागण मी तुझ्या नियंत्रणाखाली घेते. मुख आणि कंठ हा माझा आहे परमेश्वरा, पण तुझ्या मुखाद्वारे पवित्र आत्मा जे बोलणार आहे ते समजण्याचं अंतःकरण ऐकणारे कान तू आम्हाला दे. आणि परमेश्वरा, भरकटणारं मन तू काढून टाक, भरकटणारे विचार तू काढून टाक. तुझ्यामध्ये एकाग्र चित्त होण्यास तू आम्हाला सहाय्य कर. माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, तुझ्याच चरणापाशी आम्ही येऊन हे करीत आहोत, कारण मी केवळ माती आहे हे तुला ठाऊक आहे. परमेश्वरा, तुझ्या ज्ञानामध्ये उणे असताना तुझ्या ज्ञानानं तू मला भरून टाक, प्रकटीकरण दे परमेश्वरा, वचनाचा उलगडा दे परमेश्वरा. तो तूच करणार आहेस, मी नाही परमेश्वरा. हालेलुया, तुला धन्यवाद देते, येशूच्या नावानं मागते म्हणून तू ऐक. आमेन. आज विशेष म्हणजे
परमेश्वराच्या जलाशयाकडे जाणं म्हणजे काय, म्हणजे तो कुठलं पाणी आपल्याला देतो, आणि नवा जन्म घेणे म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर पवित्र शास्त्राच्या अनुषंगाने येणाऱ्या वर्षात आपण पदार्पण करीत आहोत. आज पहिलं पाऊल आहे आपलं. आणि ह्यानंतर आपली पावलं कशी पडली पाहिजेत हे पवित्र आत्म्याच्या अनुषंगानं आणि पवित्र शास्त्राच्या अनुषंगानं आपण बघणार आहोत. जुन्या करारात आपण यशाचं आता जे वाचलं, जलाशयाकडे या, पण सांगायचं मला हे की मिखा या संदेश त्यानंतर जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर 400 वर्ष परमेश्वर शांत राहिला होता. पण त्याचे मानवावर इतकं त्याचं प्रेम होतं, त्याची योजना पण ती होतीच, परंतु तो गप्प राहू शकला नाही आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला येशू ख्रिस्ताला त्यानं या पृथ्वीवर पाठवलं. जो सिंहासनावर, स्वर्गीय सिंहासनावर बसलेला त्या पुत्राला त्यानं इतक्या खाली पाठवलं. का? तर आपला नाश होऊ नये. परमेश्वराची इच्छा नाही आपला नाश व्हावा. सार्वकालिक जीवन म्हणजे मृत्यूनंतरचंही जीवन ही फार महान गोष्ट आहे. आपण सहज रीतीने घेतो, योहान 3:16. पण विचार करा की मृत्यूनंतर स्वर्ग, नरक, सार्वकालिक जीवन, किती त्या जीवनासाठी आपण धडपड केली पाहिजे. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपली ॲम्बिशन किंवा आपलं ध्येय काय असतं की माझं प्रमोशन कधी होईल, मी पुढे किती चढेन, मी काय करीन. मग त्याच्यासाठी आपले अनेक प्रयत्न असतात, अनेक प्रयत्न असतात. परंतु तत्पूर्वी परमेश्वर आपल्याला सांगतो, येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो, आधी माझी धार्मिकता मिळवा. धार्मिकता म्हणजे कर्मकांड नव्हे. धार्मिकता म्हणजे आत्म्यानं भरून जाणं. धार्मिकता म्हणजे आपल्यामधून पोषक अशा जलप्रवाहाचे, शांतीचे झरे निघाले पाहिजेत, नद्या वाहिल्या पाहिजेत. शांतीचे झरे आपल्या मनातून वाहतात का? की सतत आपण काळजी, चिंतेमध्ये, सतत कामावर त्रास झाला की कुरकुर, घरात आले की कटकट. कधी कधी असं जीवन असतं की चर्च मध्ये आपण खूप छान शांत, पण घरात गेलं की कटकट, कंटाळा, चिडचिड. असं दुहेरी जीवन आपलं परमेश्वराला आवडत नाही. ते समर्पित जीवन त्याला आवडतं. आता मोशाच्या नियमशास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त जन्मल्यानंतर त्याला समर्पित करण्यात आलं, त्याची सुंता झाली. हा नव्या कराराचा काळ, आणि 8व्या दिवशी त्याला समर्पित केलं गेलं. आणि हा इसवी सन पूर्वीचा काळ जो होता तो प्रभू येशूच्या या सुंतेनंतर आणि त्याच्या समर्पणानंतर एडी म्हणजे इसवी सन असा झाला. आणि त्याचा अर्थ इंग्रजी किंवा लॅटिन शब्दामध्ये असा आहे की ॲनो डोमिनी. याचा अर्थ असा आहे की आमच्या प्रभूच्या वर्षात. आज किती सुंदर दिवस आहे ने, चर्चचा वर्धापन दिन. आणि आपण कोणाच्या वर्षात आलो आहोत? कोणाच्या? प्रभूच्या वर्षात आलेला आहोत. या प्रभूच्या नवीन वर्षामध्ये आपण जर संबंध पवित्र शास्त्राचा आढावा घेतला तर जुन्या करारातल्या प्रथम पुस्तकापासून तर प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत आपल्याला खूप काही असंच आढळतं की तो आपल्याला त्याच्याकडे बोलावतो. त्याने येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी केली, पुष्कळ काही केलं. त्यानं पवित्र आत्म्याचा उल्लेख पहिल्या अध्यायात सुद्धा आहे. तो तळपत होता. परमेश्वरानं नवी सृष्टी निर्माण केली. ह्या पृथ्वीला सगळं सुंदर सुंदर बनवलं. फार प्रेम, पृथ्वी निर्माण केली त्यानं. आणि विशेष म्हणजे त्याच्या स्वरूपाचा त्यानं मानव निर्माण केला. त्याला आनंद झाला
परंतु मानव पापात पडला, मानव सतत पापात पडत गेला. परमेश्वर सतत त्याला उचलीत राहिला, सतत क्षमाशील राहिला. आपण किती क्षमाशील राहतो? कारण तो क्षमेचा स्त्रोत, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्त्रोत जलाशयातून आलेला तो नाहीच आहे. त्या जलाशयाकडे आपण जात नाही. कधी क्षमा करतो, कधी क्षमा करीत नाही, कधी डिस्टर्ब होतो, कधी होत नाही, कधी प्रभूकडे जातो तर कधी जात नाही. असं आयुष्य परमेश्वराला आवडत नाही. आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याने ही सगळं नवजीवन केलं या पृथ्वीवर. आजार दूर केले, आंधळ्यांना डोळे दिले, आमचे अंतःचक्षु उघडले. आणि त्या मंदिरामध्ये लुटारूंची गुहा झाली होती तर त्यानं फटके दिले, त्यानं स्वतः पण फटके नंतर खाल्ले. पण आज आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपलं हृदय किंवा आपलं अंतःकरण परमेश्वरापासून दूर जातं त्यावेळेला त्याला आपल्याला फटके द्यावे लागतात. तत्क्षणी मिळालेली जी शिक्षा असते ती आपल्याला आवडत नाही, पण परिणाम भोगावे लागतात. चुकीचे निर्णय आपण घेतले तर त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर होतात, आपल्या जीवनावर होतात आणि ते आपल्याला खूप सोसावे लागतात. आणि अशा तऱ्हेनं आपण बघतो की प्रकटीकरणामध्ये सुद्धा शेवटी काय म्हटलेलं आहे की आत्मा आणि वधू म्हणतात, ये तान्हेले येवोत, ते जीवनी पाणी फुकट घेणारे, फुकट घ्या असं तो म्हणतो. आता जीवनी पाणी म्हणजे काय? यशाया 55 मध्ये आपण पाहिलेलं आहे की तो आपल्याला म्हणतो तुम्ही या, माझ्याकडे या, व्यर्थ पैसा खर्च करू नका. आपण पुष्कळ व्यर्थ गोष्टींवर पैसा खर्च करतो. तो विचार आपण आपल्या मनात करावा की कित्येक वेळेला प्रभूला देण्याच्या ऐवजी आपण इतरांना देतो किंवा आपल्या चैनीसाठी वापरतो. पाणी म्हणजेच जे शरीराला आवश्यक असतं. डॉक्टर पण सांगतात हल्ली सगळीकडे पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या, डिहायड्रेशन व्हायला नको. शरीराला पाण्याची गरज असते आणि मनाला आत्मिक पौष्टिकतेची गरज असते. ते अन्न, तो जलाशय केवळ आपल्याला पवित्र आत्म्याद्वारेच मिळतो. त्या जलाशयाकडे तो आपल्याला बोलवतो. आणि आज खरोखर आपण सर्व त्या जलाशयाकडे गेलो, जात आहोत याची जाणीव या प्रेज अँड वर्शिप मध्येच नव्हे तर सुरुवातीपासून मी आले तेव्हापासून पवित्र आत्म्याचं अस्तित्व इथे आढळतं. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशूंनी म्हटलेलं आहे की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं जमतात आणि एक चित्तानं, इतक्या लोकांचं आपलं एकचित्त त्यानं केलं होतं तर माझं अस्तित्व तिथं आहे, मी आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व इथं जाणवलं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे. खरोखर त्या देवाला धन्यवाद मी देते. आपण पाहतो की तहान आपल्याला लागली पाहिजे. त्याच्या वचनातून जे प्रत्येक वचन निघतं ते विफल होऊन जात नाही. गवत सुकते, फूल कोमसते, परंतु आमच्या देवाचे वचन सर्व काळ टिकते. काहीही हो, पृथ्वी उलटी पालती हो, पर्वत कोसळून खाली पडो, पण आमच्या देवाचं वचन हे राहणारच आहे. देवाचं वचन हे फार फार महत्वाचं आहे. काल ग्लोरी टॅबरनेकल चर्च, त्या चर्चला मी आता जाते, तिथल्या पालकांनी आम्हाला फार सुरेख गोष्ट सांगितली की एका व्यक्तीला तो वाळवंटातून चालला होता, त्याला खूप तहान लागली होती. तो तहानेनं तडफडत होता, खूप तडफडला तो तहानेनं. आणि मग तो पडला खाली आणि त्याच्यानंतर मग त्याला जाग आली तर त्याला एकदम तो थोडा परत पुढे चालत गेला आणि त्याला एक झोपडी दिसली. त्याला वाटलं तिथे कोणीतरी राहत असेल तर ते मला प्यायला पाणी तरी देईल. पहा, आपली जीभ कोरडी पडते. खूप तहानेनं व्याकुळ होणं कधी आपण जर अनुभवलं असेल, फार उपकार मानले पाहिजेत की देवाने आपल्याला ह्या पुणे शहरात भरपूर आणि फार चवदार पाणी दिले. पुण्याच्या पाण्यासारखं पाणी नाही असं मला वाटतं. की मला आवडत नाही. मुंबईला गेले तर माझी ते चव म्हणजे तहान जात नाही.
पण पुण्याला आले की माझी तहान जाते. पण प्रभूकडे गेले की आत्मिक तहान भागते. मग तो त्या झोपडीकडे गेला तर त्याला एक गंजलेला असा हे ती पाईप लावलेला असं ना, ते व्हॉट इज दॅट कॉल, ती विहीर असते, आणि मग तो पंप उघडायचा. तर तो त्याला उघडता येईना आणि तो खूप गंजलेला होता. तो म्हणाला आता काय करावं. मग तो परत असं वरती बघितलं तर अगदी अडचणीत अगदी अशी एक बाटली ठेवली होती आणि त्या बाटलीमध्ये अगदी थोडासा काहीतरी एक होता द्रव पदार्थ, आणि मग त्याने जाऊन ती बाटली उचलली. अगदी थोडासा होता आणि तिथे लिहिलं होतं की तुम्ही जर त्या पंपावरती असा टाकला तर काय होईल, तो पंप सुरू होईल. मग त्याला आनंद झाला आणि त्याने ती बाटली अशी टाकली आणि पंप तो सुरू झाला. पाणी बाहेर आलं, तो मनसोक्त पाणी प्याला. एवढ्याशा त्या जे काही त्यात पाणी होतं किंवा पदार्थ होता, द्रव पदार्थ, त्याने त्या पंपातून भरपूर पाणी निघालं. तो तृप्त झाला. तर तसंच आपल्या प्रभूचं एक वचन जरी आपल्याकडे आलं, काल तुमच्याकडे प्रॉफेटिक वर्ड झालं, आज आम्हालाही पाळक साहेबांनी ते दिलं, केवढं समाधान, केवढं तृप्ती, केवढी आत्मिक तृप्ती कुठून मिळणार नाही. एक एवढंसं वचन जरी आपल्याला मिळालं ना तर खरंच किती आनंद होतो. तो आनंद अवर्णनीय आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. आपण वाचलं की यशाया 55:12 मध्ये तो म्हणतो की आनंदाने आणि शांतीने तुम्ही मिरवीत जाल. आपल्या भोवती कसलीही परिस्थिती असो, विपरीत परिस्थिती असो, कामात खूप ताण असो, कामाचा ताण असो, घरात काही आजार असो, पण आपण शांतीने मिरवीत जाऊ. आपल्या अंतःकरणातून शांतीच्याच नद्या वाहतील जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर, पवित्र शास्त्रातल्या एक एक वचनावर विश्वास ठेवणारे असू. पश्चाताप दग्ध अंतःकरणानं आपण येऊन आपलं तारण झालेलं असेल तर ते प्रभू आपल्याला देणार, म्हणजे देणारच, शांतीच देणार. पण वॉर्निंग पण दिलेली आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधायचे आहे. पहा, तरुणांना कोणी असो, आजकाल आपण बघतो क्लिप्स मध्ये सुद्धा की लहान मुलांना देखील काय होतं बरं, पवित्र आत्मा मिळतो आणि ते संदेश देतात. आमच्या संडे स्कूल, म्हणजे ही आता जवळजवळ 10-15 वर्षाची गोष्ट आहे. त्यावेळेला संडे स्कूल कोऑर्डिनेटर म्हणून, ते महत्वाचं नाहीये, पण संडे स्कूलमध्ये मी होते आणि मला हे सांगायचं की मी कोऑर्डिनेटर म्हणून फार मोठे वयाने होते. परंतु एक डिसोजा कपल आमच्याकडे नागपूरवरून आलं होतं आणि त्यांनी आमचं सेमिनार घेतलं. तर त्यांची मुलगी ही 4थ्या वर्षी तिचं तारण झालं. ते कॅथलिक होते, त्यांची बायको प्रोटेस्टंट होती, आपली मराठी बोलणारी होती, आणि त्या मुलीनं आमचं एक सेशन घेतलं. त्यावेळेला ती 8 वर्षाची होती. संडे स्कूल कसं घ्यावं, संडे स्कूल कसं शिकवावं. खरंच किती धन्य ही मुलं आजच्या काळात. परमेश्वराला माहिती होतं विपरीत काळ येणार आहे आणि त्यानं आतापासूनच ती काय केलेली आहे, बाळकास मजवळ येऊ द्या, त्यास अडवू नका. तरुणांना पण तो संदेश देण्याची शक्ती देणार आहे. पवित्र आत्मा येणार आहे. आमच्यासारख्या वृद्धांना स्वप्न पडणार आहे. एवढंच नाही तर दासदासींवर सुद्धा तो पवित्र आत्मा येणार आहे. खरोखर त्या पवित्र आत्म्याची तहान, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याची तहान लागल्याशिवाय आपलं जीवन तृप्त होत नाही. नाहीतर आपण अस्वस्थ, आजारात बाजेवर पडून राहिलो तरी आपण आज आनंदी म्हणा, आनंदी असतो. एक साक्ष देते, माझी मावशी वत्सला थोरात, तिला मी मम्मी म्हणायचे, कारण माझी आई काही कारणास्तव काही ट्रेनिंगला गेली होती. मी अगदी लहान बाळ होते तर तिने मला 2 वर्षापर्यंत सांभाळलं. आई साऊथ मध्ये होती, मी तिलाच मम्मी म्हणायला लागले. आणि ती रिटायर झाल्यानंतर 69व्या वर्षी ती पडली आणि तिचा हा खुबा मोडला. तिला चालता येत नव्हतं, बरंच असं. परंतु संचेती हॉस्पिटलमध्ये मग काही काळ ऍडमिट झालं. मग खर्च
भागवता येईना तेव्हा तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. पण ती नेहमी आनंद करायची, गाणी गायची. तिने केडगाव मुक्ती मिशन मध्ये पण मिशनरी म्हणून काम केलं. हुजूरपागा, सेंट मेरीज हायस्कूल पुण्याचं, तिथे तिने शिकवलं. त्यानंतर ती केडगावला गेली आणि तिथं तिनं आनंदानं ती सांगायची की मी आनंद करते, काही होत नाही मला असं झालं तर. एकदा आम्हाला कुठेतरी जायचं होतं सगळ्यांना. तिला कोणी नव्हतं, तिने लग्न केलं नव्हतं. तिने आमच्या सगळ्या भाच्यांसाठी, बहीण भावंडांसाठी खूप काही केलं. तेव्हा आम्ही, तिनेच आम्हाला एक घर घेऊन दिलं होतं, तिथे आम्ही होतो. आणि एकदा असा प्रसंग आला की आम्हाला जावं लागलं. ती म्हणली तुम्ही जा, परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आणि त्यावेळेला काय झालं, आमची एक जुनी मैत्रीण होती माझ्या नणदेची, तिचे पती आम्हाला भेटायला म्हणून तिथं आले. आणि ते म्हणाले तुम्ही एकट्याच आहात? हो मी एकटीच आहे. आणि त्यानं त्यावेळेला तो तिथं देवानी बसवला, देवानी पाठवला, तिला पाणी दिलं, तिची सेवा केली. अशा अनेक याच्यामध्ये शांत राहतात. मी लगेच रिटायर झाल्यानंतर इतकी थकले होते आणि त्याच वेळेला माझी आई पडली. हल्ली झालं होतं ते बांडवा. 1911 माझी आई गेली. आणि मग माझ्याकडे इतके पैसे सुद्धा नव्हते मिळालेले वगैरे. रात्रीचं ते 3 वाजता झालं, तेव्हा काय असं ह्या सोयी नव्हत्या. आणि मग मला काय, परमेश्वराने कसं माझ्यासाठी उभा केला होता. एक माझा म्हणजे सेंट हेलेनाज मध्ये तेव्हा मुलं पण असायची, तर माझी सुरुवात झाली 2रीच्या वर्गाला शिकवण्यापासून. आणि तो 2रीच्या वर्गात होता. आणि तो डॉक्टर शेख तो जवळच राहायला होता. आणि मग तो मला भेटला होता. त्याला मी फोन केला आणि मग तो घरी आला आणि तो म्हणाला की तू आमच्या त्या पुना कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये चल. म्हटलं माझ्याकडे सध्या इतके पैसे नाही आहेत, 15,000 भरायचे. ठीक आहे, तेवढे करून आम्ही येतो. आणि परमेश्वराने खरोखर इतकं शांत मन ठेवलं होतं. आईचं पण मन इतकं शांत ठेवलं होतं. आई गाणं गात होती, म्हणजे परमेश्वराची स्तुती करीत होती. तिचं ऑपरेशन झालं, सर्व काही सक्सेसफुल झालं. परमेश्वराने पैसेही भरपूर पुरवले, आमचेही पैसे परत नंतर आम्ही फेडले लोकांचे. पण त्यावेळेला त्या दिवशी येऊन अनेक लोकांनी आम्हाला मदत केली. तेव्हापासून मन शांत राहतं, घाबरायचं काही कारण नाही. कितीही अनारोग्य असू दे. गेल्या 2 वर्षापूर्वी मिस्टर सॅम्युअल यांना खूप खोकला लागला. फटाकड्याचं हे काय त्याला जातात, ती ॲलर्जी त्यांना झाली. आणि ते दवाखान्यात काय आलेच नाही. मी बरा होईन. मग 8-10 दिवस झाल्यानंतर मग काहीच होईना. जरासं चाललं तरी दम, एवढंसं चाललं तरी दम. मग शेवटी आम्ही गेलो तर 7 डे ऍडव्हान्टेज मध्ये जातो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरने विचारलं किती दिवस झाले, तर मिस्टर सॅम्युअल कसे म्हणाले, आता 3-4 दिवस झाले. म्हटलं नाही डॉक्टर, 8-10 दिवस झाले. चला ऍडमिट व्हा. ऍडमिट झाले. उज्ज्वला शिंदे, हार्टची स्पेशलिस्ट डॉक्टर उज्ज्वला शिंदे आली आणि तिने मला, तेव्हा अस्वस्थ नव्हते, विश्वास तर फार होता, पण मनुष्याचं मन कसं असतं नाही का, त्यांचे ते सगळ्या टेस्ट वगैरे झाला. तर तिने मला सांगितलं यू प्लीज कम हिअर. गेले तर तिने मला सांगितलं की त्यांचे हार्टबीट्स खूप कमी आहेत त्यांच्या हार्टबीट्स, आणि वी डोंट नो. तर असं म्हटल्याबरोबर मला रडू आलं पटकन असं. मग थोड्या वेळाने परत उज्ज्वला पाटील आल्या आणि त्या काय म्हणाल्या, मग मी पाळकांना, वाकचोरे पाळक या सगळ्या फोन वगैरे केले, चर्चच्या लोकांना प्रार्थना झाल्या. आणि जे असेल ते प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग माझं मन थोडं प्रार्थनांनी, देवाचं वचन वाचून, मग तिथून एका कोपऱ्यात गेले, तिथं प्रेयर रूम सुद्धा आहे, प्रार्थना केली, वचन वाचलं, बरं वाटलं. मग तेवढ्यातच नर्स आली म्हणाली की तुमचं परत संध्याकाळी हे होणार आहे, कारण ते जे मशीन होतं ना ते बरोबर नव्हतं, म्हणून तसं झालं. पण ऑफकोर्स त्या संध्याकाळच्या ह्याच्यात पण इतका वाईट रिझल्ट नाही आला, पण बरा रिझल्ट आला. पण त्याच्यातून ते वाचले. आणि त्यांना पूर्वी दमा पण खूप होता, पण खरोखर परमेश्वराच्या दयेनं तो दमा गेलेला आहे. डॉक्टरने सांगितलं, असं वाटलं की तुम्ही लगेच ते पंप मारून ते घेतात ना, ते तुम्ही
ते घ्यायचं आणि ते घेत राहतात. आणि अशा रीतीनं परमेश्वरानं मन दृढ केलं. आणि तत्पूर्वी अभिजित खूप देवाच्या कार्यात देवानं पुढे आणला. आणि अचानक मी शाळेत असताना मला सांगितलं की तुम्ही घरी जा, तुमचा मुलगा खूप सिरियस आहे. घरी गेले तर दार उघडं. त्या काळात ते हे नव्हते, पण तो फोन होता 2005ला. राऊंड घेत होते शाळेत. खाली पडलेला, काय झालं, कुठं गेलं, काहीच माहित नाही. मग दवाखान्यात जा, तर दवाखान्यात तोच जवळ होता 70चा. तिथेच आम्ही गेलो. मी गेले त्यावेळेला अभिजित गेलेला होता. मग मला कोणीतरी सांगितलं, तिथं गायकवाड म्हणून त्याचा एक मित्र होता, डॉक्टर गायकवाडचे मिस्टर. त्यांनी सांगितलं, आयु मदर? म्हटलं हो, मी आई आहे. ते म्हणाले नाही, त्याच्यावर उपचार होत आहेत. मला वाटलं खरंच उपचार होत आहेत. मी प्रार्थना सुरू केली, प्रभू उपचार चांगले होऊ देत. मला कोणी सांगितलंच नाही की तो गेलाय, पण तो गेला होता. काही दिवस मी देवाला सोडलं नाही, पण मी देवाला दोष दिला थोडासा. मग नंतर जे लोक आले त्याच्याकडून मला की धार्मिकांचं मरण आशीर्वादित असतं. तो विजयशाली होऊन गेला. न्यू लाईफ सेंटरच्या त्या पालकांनी आणि माझी विजू वहिनी आहे, त्यांनी सांगितलं की परमेश्वर अशा मुलांची काय करतो, एक टीम तयार करीत आहे. आणि त्याचा माझ्या भावाचा मुलगा तोही त्याच वेळेला गेला. तर ती बोट जी हे झाली होती ना, कॅपॅसाइट झाली, म्हणजे ती उलटली होती. तो आर्किटेक्ट होता. आणि काय झालं बरं, 100च्या वर भरल्यामुळं तो त्या ह्याच्यात बुडून गेला. बहारीनला तो होता. आणि तोही वॉज द म्हणजे सगळ्यात सिनियर मोस्ट तरुण होता, पण ती बिल्डिंग बांधली होती त्यांनी, आणि त्याच्यात तो गेला. तर विजू वहिनी, मी, आम्ही खूप निराश झालो की आमच्या घरातून असं का. पण आम्हाला ते समजलं, यशा ह्याच्यामधलं 56 का 57 मधलं ते वचन आहे. पहा, प्रभूच्या एका वचनाने आम्हाला सामर्थ्य दिलं, खूप सामर्थ्य दिलं. आम्हाला कळलं, खूप काही कळलं. तर हे जलाशयाकडे येणं म्हणजे अशा त्याच्या वचनाकडे येणं आणि आत्मिक पोषण आमचं झालं. आणि मग आम्ही जागृत झालो. आशुतोष जागृत झाला, माझा धाकटा मुलगा. नाही, देवाचं कार्य आम्ही अधिक केलं पाहिजे. देवानं आम्हाला देवाकडे ओढलं, देवाकडे आणलं. आता ख्रिस्त, आणि ते आपल्याला माहितीये की ती शमरोनी स्त्री होती, तिला पण तो म्हणाला की तू माझ्याजवळ जर पाणी मागितलं असतं, तुला जर कळलं असतं मी कोण आहे, तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. त्याच्याकडे आपल्याला जिवंत पाणी, जिवंत म्हणजे सदैव आपला आत्मा जिवंत राहतो. जिवंत असणं फार महत्वाचं आहे. जिवंत असलो की आपण खूप काही करू शकतो. मृत अवस्थेत असलो तर आपण काही करू शकत नाही, श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. तो आपला श्वास फुंकतो. आणि त्या निकोदेमाला योहान 3 आपण 1 ते 15 पर्यंत जे वाचलं, त्याला तो अर्थ कळला नाही. मोठा अधिकारी असून सुद्धा तो कळला नाही. पहा, प्रभूचं वचन आहे की हे वधस्तंभाचं, करिंथकराच्या पहिल्या का दुसऱ्या पत्रामध्ये ते आहे की वधस्तंभाचं जे शिक्षण आहे किंवा येशूचं मरण आहे ते ज्ञानांना त्यांनी प्राप्त करू दिलं नाहीये. ज्ञानास लाजवावे म्हणून मूर्खाला त्यांनी प्रकट केलं. आणि त्यांनी फार असे मोठे मोठे कुलीन निवडले नाहीत, तर अगदी सामान्य खालच्या दर्जाचे त्यांनी हे केले. आणि त्यांना तो वरती उचलतो, आत्मिक अन्न देतो, आत्मिक पाणी देतो. ही शमरोनी स्त्री सुद्धा तशीच होती. आणि हा निकोदेमस एवढा मोठा अधिकारी असून म्हणतो, तुला ते माहिती नाही का? त्याला हे कळलं नाही की येशू हा तारणारा आहे. साधी गोष्ट एखाद्या साध्या माणसाला सांगितले आणि प्रभूचं कार्य त्याच्या अंतःकरणात व्हायचं असेल तर पटकन तो विश्वास ठेवतो, पटकन तो रडतो, पटकन तो खाली लोळतो, पश्चाताप करतो, प्रभू काय आहे हे. आणि प्रभूचं कार्य होतं, कारण प्रभूने तो निवडलेला असतो, त्याला ते कळतं. तो नवा जन्म, ते नव पाणी जिवंत जे असतं ते दैहिक
वासनांना काढून टाकण्यासाठी असतं. दैहिक वासना सगळ्यांना माहिती आहेत, वासना ह्या जन्मापासून आपल्याकडे असतात असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. वाईट ज्या वासना असतात, कपटाच्या वासना असतात, विषय वासना असतात, त्या लहानपणापासून असतात. राग किंवा हट्ट लहान मुलांना कोणी सांगत नाही, पण ते रडून आपला राग किंवा हट्ट ते प्रकट करीत असतात. भूक लागली तर ते सांगत असतात. अशा काही गोष्टी असतात, त्या सहज प्रवृत्ती आपल्या ज्या असतात मनुष्याच्या, वाईटाकडे जाणारा. कुत्र्याची ओकी, त्या ओकीकडेच जाणार. एक डुक्कर होतं, त्या डुकराला एका राणीने सांभाळलं, फार सुंदर. हे माझे पती मला ही गोष्ट नेहमी सांगतात प्रार्थना करताना, की ते महालात तिने जपून ठेवलं आणि खूप छान त्याला तयार केलं. पण एकदा काय झालं, चुकून ते त्या एका भिंतीवर चढलं आणि त्याला नाही का असं मळकट डबकं दिसलं. त्याला इतका आनंद झाला की ते महाल विसरला, ते सगळं विसरला असू त्यांनी त्या काय केलं, त्या डबक्यात उडी मारली. तसं आपण व्हायचं नाही. आपल्या त्रुटींचा आपल्याला आता आढावा घ्यायचा आहे आणि आपल्याला अधिक दृढ व्हायचंय. पवित्र आत्म्याला पोषक असंच पाणी आपल्याला प्यायचंय. मध्येच त्या डबक्यात जायचं, मध्येच परत गेलो तरी परमेश्वर आपल्याला परत आणतो, परंतु इतकं दृढ झालं पाहिजे की आत्मिक फळं देणारे आपलं जीवन झालं पाहिजे. प्रीती, आनंद, शांती, हे सौम्यता, लीनता, नम्रता, इंद्रिय दमन हे आपल्यासाठी आलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या आपल्या बायबलमध्ये इतकं सुंदर काही विलापगीत, इयोब, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, काही प्राण्यांचं आणि रूपकं अशी वापरली आहेत, उपमा अशा दिलेल्या आहेत काही प्राण्यांच्या. आता त्या हरिणी पहा, ते आपण 42 स्तोत्र तुम्ही घरी जाऊन नक्की वाचा. मी आज सकाळी येताना ते परत वाचलं की ती जशी लुलपते, म्हणजे ती जशी तडफडते तसं आम्हाला तडफडू दे पाण्याच्या प्रवाहासाठी. पाण्याच्या प्रवाहासाठी हरिण हे कसं असं थोडंसं भित्रा प्राणी असतो आणि तो कधी कधी राहताना त्याचा जो कळप असतो तो जरा दूर राहतो. त्याला सिंह, वाघ याच्यापासून आपलं काय करायचं असतं, रक्षण करावं लागतं. आज आपण म्हणूया हरिणी जशी, माझ्या मागे म्हणा, हरिणी जशी, सगळ्याजणी म्हणा, पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा माझा जीव जिवंत देवासाठी ताणलेला आहे. आणि गीतकार नारायण वामन टिळक काय म्हणतात, पाणी द्या पाणी तृषित मी, नको कुव्याचे नको नदीचे, जे अक्षय जीवन मला देईल. शेवटल्या कडव्यामध्ये ते म्हणतात, द्या अक्षय असे, अक्षय जीवन मला देईल. आणि कष्ट विधान म्हणजे परिहार, माझ्या श्रमाचं परिहार करील. जे इतके मी श्रम केले, आपण जे श्रम करतो ना तारणासाठी, येशू ख्रिस्ताच्या प्राप्त होण्यासाठी त्रास काढतो, नोकरीवर आपल्याला त्रास होतो, घरात त्रास होतो, ज्या ठिकाणी राहतो ख्रिस्ती म्हणून आपल्याला त्रास दिला जातो, हे सगळं कष्ट, कधी कधी आपण म्हणतो किती मला कष्ट, रात्रंदिवस मला कष्ट, कुरकुर, असं नाही करायचं. तर त्याच्यामुळे ते पाणी आपण त्याच्याकडे मागायचं. तर आजचं जीवन, माझा हा मुद्दा आहे की ख्रिस्त विरोधक आहे. आता इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवलं, दुधामधाच्या प्रदेशात त्यांना न्यायला नेलं. स्तोत्र 74 मध्ये 13 व 14 मध्ये काय म्हटलेलं आहे, आपण ते नेहमी आठवायचं बरं का. काय म्हटलेलं आहे की जुलमातून त्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तू काय केलं, समुद्र दुभंगला आणि फारोचं सैन्यच तिथं नष्ट झालं. असू दे आपल्या मागं किती मोठं सैन्य, घाबरायचं नाही. नेहमी म्हणायचं, समुद्र दुभंगून इस्रायलांना वाट केली, त्यांना पुढे त्यांनी नेलं. तो आपल्याला पुढेच नेणार आहे, सार्वकालिक जीवनाकडेच. पण केव्हा नेणार आहे, जेव्हा आपण स्थिर स्थावर शेवटपर्यंत राहू तोपर्यंत. आणि अशा तऱ्हेने तो आपल्याला रक्षण देणार आहे. केवढं महान सामर्थ्य आहे. 14व्या ह्याच्यामध्ये, आणि त्याने काय म्हटलेलं आहे 13व्या ह्याच्यामध्ये, त्यानं मगरींचा चुराडा केला. मगर किती जीवघेणी, कितीतरी अशी एकदा ओढून घेतलं माणसाला तर ती सोडत नाही. मगर से मुठभेड करना आसान नहीं है असं म्हटलं जातं. आणि लिव्याथानाचा चुराडा करून तो वनचरांना खाऊ घातला. लिव्याथान हा देवमासा किंवा फार मोठा असा जलाशयातला प्राणी एकदा त्याच्या तावडीत गेलं, गिळंकृतच झालो. म्हणजे सैतानाच्या तावडीतून तो आपल्याला सोडवतो. पण केव्हा देवाचं कार्य
विपरीत परिस्थितीमधूनही आत्मनिर्धार करून आपण पुढे सरसावतो एक योद्धा म्हणून, तेव्हाच ते पूर्ण होत. आज 2026 आहे, तीच तयारी करायची आपल्याला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसरं आगमन आहे, त्या वेळेला कृपेचा काळ संपलेला असेल, वचनांचा दुष्काळ पडेल. म्हणून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आता एवढंच नव्हे की हा देव मला सोडविल, देव आम्हाला करील, देव आम्हाला नाही. चीनमध्ये जेव्हा अंडरग्राऊंड कार्य चालू होतं त्यावेळेला 2 च्यू चेन हाबू आणि हो हिशुत्सू या 2 चिनी तरुणांना एका पाळकाने, त्याचं नाव नाही लिहिलेलं, ते पुस्तक मी जे वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताचे शूरवीर, तर त्याच्यामध्ये नाव नाही दिलेलं त्या पाळकांचं. पण त्या पाळकांनी काय केलं, त्यांना शिकवलं. पण मग जेव्हा शोध लागला तेव्हा ह्या 2 तरुणींना सांगितलं की तुमचा उद्या मृत्यू होणार आहे, तुम्ही तयार व्हायचं. आणि त्या तयार राहिल्या. पण त्यांना जेव्हा बंदूक मारायला जी व्यक्ती पुढे आली ना, त्यांना शॉक बसला. तर ज्या पाळकांनी त्यांना प्रभूकडे आणलं, प्रभूकडचं सगळं वचन दिलं, ते पाळकच त्यांना बंदूक घेऊन, असं कसं झालं? मग त्यांना कळलं की ते लाल सैनिक म्हणून असायचे, ते शोध घ्यायचे अंडरग्राऊंड लोक ज्या ह्याच्या प्रार्थना चालतात त्यांच्या. आणि त्यांनी त्यांना सांगितलं, बरं तुला आम्ही सोडतो, पण तू स्वतः बंदूक मारायची त्या 2 मुलींना. आणि हे पाळक सर्व विसरले. पण ह्या दोघींनी सांगितलं की छळणाऱ्यांना आशीर्वादच द्या. ते म्हणाले, पाळक साहेब, तुम्ही आम्हाला जी शिदोरी दिली, जे देवाचं वचन दिलं, त्यावर आम्ही आढळ आहोत. धन्यवाद देतो, धन्यवाद देवाला देतो, तुम्हाला देतो. देव तुमचं भलं करो. आम्ही येशूकडे जातो, आनंदाने जातो. त्याच क्षणी ठो 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 गोळ्या उडल्या. 2 तरुणी खाली पडल्या मृतावस्थेत, जगाच्या दृष्टीनं, परंतु आत्म्यानं सबल प्रबल अशा त्या सार्वकालिक जीवनाकडे गेला. पाळक कुठे गेले, कुठे गेले असतील? आपल्याला कल्पना आहे आपण कुठे जाणार आहोत. विचार करा, तयारी ठेवा. केवळ एवढीशीच तयारी करून आता चालणार नाही. तितकं आपल्याला प्रबळ झालं पाहिजे. आपण असं बघतो की हे प्रभूचं राज्य हे मौल्यवान मोत्यासारखं आहे. आणि त्या व्यापाऱ्याने सगळं काही विकलं आणि ते मोती विकत घेतले. आता आपल्याला जर हे मोती विकत घ्यायचे तर तो ऑयस्टर असतो, त्याच्यातून मोती काढता आले पाहिजेत. तोच शिंपला आपण बरोबर बघितला पाहिजे की ज्या शिंपल्यामध्ये मोती आहेत. म्हणजे आपण बरोबर वाटेनं चाललं पाहिजे. कधी कधी शैतान पण फसवतो, तो पण काय काय चुकीचे निर्णय घ्यायला, चुकीची वचनं आपल्या मनामध्ये घालतो. त्याच्यापासून दूर जायचं. प्रभूचाच, जर आपला आत्मा आणि प्रभूचा आत्मा एक आहे तर प्रभूचंच वचन आपण ऐकू. आणि आजकाल असं आहे की ते असे अंडाकृतीचे पण जे मिळतात ना, ते असा शोध लागलेला आहे की नदीच्या गोड्या पाण्यात सुद्धा मिळतात. पण तो शेप बरोबर आपल्याला समजला पाहिजे की तो ह्याच्यातच आहे. आणि त्याच्यातून, त्या ऑयस्टर मधून ते मोती कसे काढायचे हे आपल्याला आलं पाहिजे. पवित्र शास्त्र मिळाले तर ते मोती कसे मिळायचे. मला आनंद वाटला की पाळक साहेबांनी सांगितलं की इथे खूप प्रार्थना होतात, शास्त्राभ्यास होतात. आणि आता प्रत्येक चर्चेसमधून, आमच्या चर्चेचे सेल ग्रुप्स आहेत, तुमच्यामध्ये असतील, की घरोघरी ज्या ज्या एरियामध्ये आम्ही राहतो प्रत्येक दिवस बांधलेला की शास्त्राभ्यास होतो. तिथे एक किंवा आम्ही सगळ्यांच्या घरी जातो पाळीपाळीनं आणि एक एक वचन आम्हाला दिलं जातं. आत्मिक मंदिर कसे बांधणार आहात, अभ्यास करावं सांगा. मग आम्ही 15 माणसं असलो तरी 15 ते शेअर करतो आपले विचार. आणि खरोखर त्या एका वचनाने इतकं मन भरतं, इतका आत्मा तृप्त होतो की बस बस बस. दुसरं आपण बघतो की फुलपाखरं परमेश्वराने निर्माण केलेली आहेत. पण ह्या फुलपाखराबद्दल
दुसरी पण एक निर्मिती आहे की ते सुरवंटापासून बनतं. आपल्याला सुरवंटापासून फुलपाखरू परमेश्वरच बनवतो. सुरवंटाला 6 डोळे असतात असं म्हटलं जातं. सुरवंट जेव्हा फुलपाखराच्या रूपामध्ये येत असतं त्यावेळेला सुरवंटाला आपल्यामध्ये जे स्त्राव असतात ते सगळे स्त्राव काढावे लागतात आणि ते स्त्राव काढत असताना त्याच्या शरीराला वेदना होतात. तसंच आपले जे हे जुने स्वभाव, नवा जन्म आपला व्हायचा आहे, तर आपला जुना स्वभाव काढून टाकायचा आहे, जुना मनुष्य काढून टाकायचा आहे आपल्याला. तर तो जुना मनुष्य काही सहजासहजी जात नाही, तो डोकावतो, हळूहळू हळूहळू हळू तो जातो. पण जाणीव होते की अरे इथं मी चुकले किंवा इथं मी चुकलो. आपल्याला त्या वेदना सहन कराव्या लागतात. आता उदाहरणार्थ काही वाईट सवयी असतात काही लोकांना की ज्याचा उल्लेखही आपण करू नये, पण त्या व्यक्तीला जर प्रभूंनी आपल्या जवळ बोलावलं तर त्या व्यक्तीच्या त्या जुन्या सवयी सोडायला त्याला कठीण जातं. आणखीन एखादं व्यसन असतं, मिसरी, पूर्वीच्या काळी फार होतं मिसरी लावायची, तर ते पण व्यसन काढलं पाहिजे. कधी कधी दारूचं व्यसन असतं, थोडी तरी दारू घेतली तरी बरं वाटतं. हा स्वभाव धर्म म्हणजे एक मुंबईला स्त्री एक होती, तिने मला फोन केला होता प्रार्थना करायला आणि ती म्हणाली की माझे मिस्टर फार दारू पितात, काय करायचं. मग ते देवाकडे यायचे काही दिवस, मग परत मला फोन करायचे, नाही नाही आज थोडीच प्यालो, आज थोडीच प्यालो, आता सोडून देईन, आता सोडून देईन. तो असा आपल्याला त्रास होतो, कारण मग त्यावेळेला ते मिळालं नाही की आपल्याला त्रास होतो. परंतु एक महत्वाची गोष्ट की जेव्हा ते फुलपाखरात रूपांतर होतं तेव्हा ते फुलपाखराद्वारे आपण शिकलोच की पुनरुत्पादनाचं काम होतं. ते परागकणावर जाऊन बसतं, तिथून दुसऱ्या याच्यावर जातं, मग तिथलं फुल फुलतच जातं, त्याच्याकडून ते नवीन कार्य होतं. मग आपण इथं बघतो की आपण पण तसे होतो, आपण नवीन लोकांना आपल्याकडे घेऊन येतो, नवीन लोक येतात, आपल्याला आनंद होतो आणि मग 2 Corinthians 5:17 या वचनाची परिपूर्ती होते, जुने ते होऊन गेले आहे, पहा ते नवी उत्पत्ती झाली आहे. आता पुढे आपण पाहूया मुंग्यांकडे. मुंग्यांचा सुद्धा उल्लेख आपल्या बायबलमध्ये आहे आणि तो नीतिसूत्रामध्ये आहे. नीतिसूत्रामध्ये 6वा अध्याय आणि 6 ते 8 वचन आणि 30व्या ह्याच्यामध्ये पण तेच आहे की 24 पासून पुढं की ती आळशी बसून राहत नाही, ती आपलं अन्न गोळा करते आणि बरंच काही. तर त्या मुंगीसारखं आपल्याला काय करायचं आहे, परिश्रमी व्हायचं आहे. आणि त्या मुंगीचं खूप मोठं, मुंगीवरून असा खूप आपल्याला अभ्यास करता येईल. आमच्या संडे स्कूलमध्ये आम्ही 1 महिनाभर त्या मुंगीचं शिकवत होतो, जे VBS मध्ये, आणि शिकवत होतो. तर ते खूप सुंदर आहे, त्यांची राणी राजा सगळं काही असतं. पण मुंगीला मी परवा एक क्लिप ऐकली की मुंगीला 2 पोट असतात, तर ती शिस्तबद्ध पण असते. आणि स्लगड हा शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे, आळस नाही. आळस म्हणजे हा शरीरानाम महान शत्रू आहे आपला आळस. पण रिलॅक्सेशन नाही, हळू व्हायचं नाही, आपला स्पीड कमी करायचा नाही. तुम्ही मुंग्यांचा स्पीड बघा, अन्नाचा एवढासा कण दिसला की सगळ्या मुंग्या तिकडे येऊन बसतात, एवढासा कण त्यांना पुरेसा असतो आणि त्या नेहमी ओळीत चालतात, नेहमी एकत्र चालतात. आणि त्यांना 2 पोट आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, एवढासा प्राणी, क्षुद्र प्राणी, पण त्याच्याकडून देवबाप किती काय शिकवतो आपल्याला. विनाकारण ह्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर ही मुंगी एका पोटात आपल्यासाठी अन्न मिळवते, दुसऱ्या पोटातलं जाऊन ती ते काय करते, तिच्या त्या भांडारात टाकते. आपल्याला तेच करायचंय. एक कण, एक वचन दिसलं, एक वचन मी घेतलं नाही, आपण सर्वांनी त्याच्यावर झडपच घालायची आणि ते आपल्या पोटात मनात आहे ना, ते मनात ठेवायचं. आणि देव सांगतो जा आता दुसऱ्याकडे जाऊन ते टाक, पेर तिथं. तसं आपण मुंग्यांकडून शिकतो, शिस्तबद्धता शिकतो, श्रम
काय त्याला म्हणतात, परिश्रम करायला शिकतो आणि त्याच्यामुळं त्या मुंगीकडून आपण ते मुंगीसारखा हो, म्हणजे फक्त आळस सोडून द्या असं नाही, बऱ्याच काही गोष्टी मुंगीपासून शिस्त पाहिजे. आताच पाळक साहेबांनी सांगितलं, आवाज नको. आपण चर्चमध्ये आहोत, आम्हा शिक्षकांना वर्गात पण सांगावं लागतं, डोंट मेक नॉईज, शांत राहा. आपली सहज प्रवृत्ती म्हणजे आपण सहज विसरतो आपण कुठं आहोत. वर्गातल्या विद्यार्थ्यांना तर नुसता एवढासा चान्स मिळाला की इकडे शिक्षकांनी पाहिलं, फळ्यावर लिहायला लागली जुन्या काळी, चाललं. आता सगळं वेगळं झालंय, चांगलं झालंय, कम्प्युटराइज. आता परमेश्वराने काय केलं बरं, आता इथे असं आहे की विसरले एक पॉइंट, की मुंगी छोटीशी असते. तसं एका तरुणाचं आयुष्य होतं, त्याचं नाव होतं जॉर्ज विसिओ. जॉर्ज विसिओ हा अत्यंत अशक्त, जन्मापासूनचा दमेकर, व्यक्तिमत्व असं काही इतर नाही का, आजकालचं कसं तरुण व्यक्तिमत्व आपलं चांगलं राहा, किती किती काय काय भरपूर आहे आजकाल तरुणी पण. आणि मला एक लेख आठवतो, सकाळमध्ये आला होता, की आजकाल काय आहे, प्रत्येक तरुणी ही सुंदर दिसते, कारण ते सगळं आहे ना, सौंदर्य प्रसाधनं आहेत, ब्युटी पार्लर मध्ये जाणे. आणि आजकाल आम्ही म्हातारे पुष्कळ त्याच्या मागे लागतो. त्याच्या मागे न लागता आपल्याला याच्यामध्ये पण लागलं पाहिजे, अशी म्हणजे इथे जास्त वेळ घालवला पाहिजे, अधिक नाही. तुम्ही व्यायाम करा, तुम्ही हे करा असं सांगत नाही, करा, आधीच नाही असं मी म्हणत नाहीये. पण हा जो तरुण होता त्याचं काहीच असं व्यक्तिमत्व नव्हतं. त्याने फक्त तो पायी पायी चालत गेला आणि त्यानं फक्त 13 लेक्चर्स दिली, म्हणजे 13 वेळा प्रवचन सांगितली, प्रीचिंग केलं. आणि 13वं प्रवचन त्याचं झालं आणि 2 तासात तो गेला. तो ह्या मुंगीप्रमाणे होता. त्याला देवाचं वचन प्राप्त झालं, त्यानं स्वतःपुरतं ठेवलं नाही. तो लगेच पायी 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 चालत गेला. अनेक लोक मरणापूर्वी 2 तास पूर्वी सुद्धा त्यांनी प्रवचन केले. किती आढळ, किती अटळ, किती प्रभूच्या वचनामध्ये तो दृढ राहिला, पक्का राहिला. पक्का, आजकाल असा शब्द आहे, दृढ शब्द वगैरे कोणी आता वापरत नाहीयेत. पक्का आहे ना, कारण आपलं हिंदी, मराठी, अनेक भाषा आपण भेळ करून बोलतो. आता शेवटला मुद्दा मला हा घ्यायचा आहे की पक्ष्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि आपण ते बघतो, तो विवर पक्षी, सुगरण सुद्धा तिला म्हणतात, ते अतिशय सुंदर बाटलीसारखं असं घरटं बांधते. तर परमेश्वराने कसं त्या सगळ्या पक्ष्यांना आर्किटेक्ट केले. कोणी पानावर बांधतं, चिमण्यापूर्वी घरच्या वळचणीला बांधायच्या घर, त्यांना तिथं सुरक्षित वाटायचं. आणि ते फायबर्स घेतात, ते विणत जातात, किती सुंदर करतात नाही का. आपल्यासारखं सिमेंट वगैरेचं असं काही त्यांचं नसतं. पण जे काही नॅचरल आहे ते निसर्गातून ते घेतात, निसर्गात उडतात. तर पक्षी एक घरटं बांधतं. आणि पक्षी नेहमी थव्या थव्यानं, हरणी नेहमी थव्या थव्यानं, मुंगी आपल्याला पण तसं नेहमी एकत्र, ऐक्य, प्रेम, पावित्र्य, शांती ही आपल्या मंडळीमध्ये असली पाहिजे. अहम नको, ज्ञानाचं, जगिक ज्ञानाचं प्रदर्शन नको. देवाला ते जगातलं ज्ञान नको आहे. पवित्र शास्त्राद्वारे तो जो उलगडा करतो तेच त्याला पाहिजे आहे. आता नासाला सुद्धा असं समजून येतंय की जी भविष्यवाणी, जे काही सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये ते खरं होत आहे. पुन्हा मुद्द्याकडे येते की सुंदर घरटी बांधतात, त्याच्यामध्ये एक त्या सुगरणीचा जो असतो किंवा विवर बर्डचा, की ऑक्सिजन यावा ते पण ते बघतात. आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, आपल्याला गरज असते. तर आपल्या घरटामध्ये कोणाचा श्वास पाहिजे, कोणाचा असावा हो? उत्तर कोणी देईल मला? कोणाचा श्वास असावा? परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा श्वास पाहिजे. तो प्राणवायू आपल्यामध्ये पाहिजे नाही का. आणि मग दुसरा उद्देश असतो त्यांचा
अंडी उबवण्यासाठी. आपल्यामध्ये ख्रिस्ताच्या प्रीतीची ऊब पाहिजे आपल्या घरामध्ये. आणि हे आपल्याला आपण कोणता म्हणजे आदर्श मुलांपुढे ठेवतो. मोठ्यांना ओरडून बोलू नको, आईबापाचा मान राख. आई वडिलांना पण सांगितलंय की तुम्ही मुलांना चिडू नका. असं नाही की सिनियर आईबाप झाले म्हणजे ते चुका करीत नाही. असं नाही की आशू आणि श्वेताच्या बाबतीत मी आणि अनिल चुका करीत नाही, करतो, ते करत असतील. परंतु जेव्हा परमेश्वराची ऊब येते तेव्हा आपल्याला कळतं की हे चुकीचं आहे. त्याची प्रीती सांगण्याचं काहीच गरज नाही. कितीतरी ठिकाणी केवळ करिंदकराच्या पहिल्या पत्रातल्या 13व्या अध्यायातच नाही, रोमकारासमध्ये आहे, याकोबामध्ये आहे, सगळीकडे आहे. वागणूक कशी असावी, आदर्श असावी. गरिबांना तुम्ही असं म्हणता, आपण जसं वागतो तसं मुलं होतात. म्हणून ती ऊब पाहिजे. नातं जोडायचं तर त्याला प्रथम देवाशी नातं जोडायला शिकवा. पण देवाशी नातं जोडून इथं विपरीत परिस्थितीमध्ये आजोबा आजींपासून दूर असं करायचं नाही. आजोबा आजींनीही द्वेष, मत्सर असतो मनामध्ये, पुष्कळ गोष्टी मी म्हणत नाही. परंतु आपण एक लक्षात ठेवावं की मी सारखं ते जलाशयाकडे मला प्रभू वचन देत होता. तर आता गर्भाशयात असताना पासूनच आपण काय केलं पाहिजे, म्हणतात चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. परंतु गर्भाशयात असल्यापासूनच प्रार्थना कधी कधी काय असतात, माझं बाळ चांगलं वाढू दे, माझं हे असं होऊ दे, आणखीन ते डिलिव्हरी चांगली होऊ दे, अमकं होऊ दे, तमकं होऊ दे. पण आपण ते पोटात असतानाच म्हटलं पाहिजे की हे बाळ तुझं आहे, तू मला दिलंस, त्याची वाढ तुझ्या वचनात होऊ दे. अधिक वचनं वाचायची, अधिक प्रार्थना करायची, त्याच्या आध्यात्मिक वाढीसाठी तेव्हा प्रार्थना करायची, आणि मग आपलं सगळं सुखरूप होऊ दे. पहा मोशे बाळाचा कसा सांभाळ केला. देवानं निवडलेला होता, त्यातून निवडलेला होता. अभिजित जन्मला तेव्हा ही प्रार्थना प्रभूनं माझ्याकडून करून घेतली आणि त्यानं खरोखर त्याच्याकडून कार्य करून घेतलं. आणि म्हणून अभिजितने ज्या ज्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न केला त्यामध्ये तो अपयशी झाला. पण जेव्हा त्यांनी फक्त 3 युवक होते ज्यांनी सेंट मेरीज ग्राउंड मध्ये अनेक आपल्या प्रार्थना, अनेक लोकांना बोलावणं हे काम सुरू केलं. तो कधी कधी रात्री 4-4 वाजता घरी याच्या, रे इतक्या वेळ काय करतोस तू, काम करून तू एवढं कशाला हे करतोस. आणि मग मृत्यूपूर्वी परमेश्वराने त्याला गाईड केलं. शकुंतला लोखंडे म्हणून माझी एक मैत्रीण होती, तिचा मुलगा आणि तो जवळचे मित्र होते. त्यांनी मला हे सांगितलं की आंटी सकाळी अभिजित गेले, परंतु रात्री 9:30ला ते माझ्या घरी आले आणि मला म्हणाले चल मला खडकीला जायचंय. त्यावेळेला आमची फक्त मारुती कार होती, त्याचं लग्न पण झालं होतं आणि तो वेगळा राहत होता. त्याच्याकडे कार ठेवली होती आम्ही, कारण त्याला फार लागायची ती या कार्यासाठी. आणि तो गेला खडकीला सेंट जॉन्स चर्चमध्ये आणि त्याला एका मुला ते दिसलं. त्यांनी प्रार्थना केल्यानंतर सांगितलं तू पुढे ये, तुला ह्या चर्चमध्ये कार्य करायचंय, तरुणांना देवाकडे आणायचंय. देव असं महान कार्य करतो. आय डोंट से की अभिजित फार हुशार, फार बट साधारणाचं असाधारण करणारा परमेश्वर असतो. माझ्या जीवनात सुद्धा रेचल पंडित, आपल्या पाळक साहेबांच्या सासूबाई, या सेंट अँड्रूज मध्ये गेल्यानंतर मला मिळाल्या. त्या थोड्या मोठ्या होत्या, पण देवाने आमची गाठ पडून दिली. 5वीत मी गेले तेव्हा खूप घाबरायचे, परंतु तिने येऊन असं त्या नेहमी यायच्या. काही मुलींना अशा प्रेमानं कुरवाळायच्या आणि आमचं बायबल स्टडी व्हायचं. त्याच्यामध्ये त्या लीडर असायच्या. लहानपणापासून प्रभूनं निवडलेली ही सेविका. आणि माझी आई वारल्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं, लिफ्ट बंद होती, तरी त्या माझ्याकडे आल्या. मला ते गरुडाचं सांगितलं, वचनांनी आमचं समाधान केलं. अतिशय उत्तम देवाची सेविका. आणि आज त्यांच्या ह्या जावयांच्या चर्चमध्ये मला प्रभूने आणलं. प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, पुनर्बांधणी करतो. त्या गेल्या, पण नात्यांची पुनर्बांधणी
देव कधी सोडत नाही. आज ही पुनर्बांधणी झाली आहे, ती पक्की होणार आहे. प्रभू ती पक्की करणार आहे. आता आपल्याला हे पण दिसतं की काय झालं. आपण पुन्हा जलाशयाकडे येऊया. पुनर्बांधणी झाली की 3 विवाह विहिरीजवळ निश्चित झाले. सांगता येईल कोणाचे? 3 विवाह बायबल मधले विहिरीजवळ निश्चित झाले. पहिला इझॅक असं झालं. तो नोकर जो पाठवला होता ना, त्याला तिथं ही आहे का, मी इथं थांबतो, देवाने सांगितलं. त्याला रिबेका भेटली जलाशयाकडं, तिने पाणी दिलं. तो काय झाला? प्रभावित झाला. त्याच्यानंतर याकोबाला राहेल आवडली होती, पण त्याने काय केलं, त्याच्या मामाने त्याला लिया दिली. थांबला, पण ते विहिरीजवळच त्याला ती भेटली होती, त्याला ती आवडली. ना याकोबाने लियाला सोडलं परत जाताना, ना राहेलला सोडलं. आपल्या कुटुंबाला घेऊन तो गेला. त्याला झोंबी द्यावी लागली. तेव्हापासून त्याचं नाव इस्रायल झालं. रिबेकेची चूक होती, पण इझाक आणि रिबेका, इझाकाला अब्राहाच्या वंशजाला दिलेले आशीर्वाद इझाकाला मिळाले. आणि तिसरं म्हणजे अत्यंत महत्वाचा विवाह म्हणजे मोशे आणि सिपोरा यांचा विवाह. ती त्याला विहिरीजवळ भेटली. तिचे वडील मला, तू का नाही आणलं त्याला माझ्याकडे, आण. आणि तिथं तो विवाह ठरला. जलाशयाकडं, विहीर, अगदी जमिनीतून निघणारं ताजं पोषक पाणी असतं, ते आयन असतं, सर्व असतं, ते त्यांना मिळालं. आणि पुढं मोशेने काय केलं? मोशेने देवाने निवडलं होतं, तर त्यांनी त्याग केला त्या महालातल्या जीवनाचा. आणि मोशे आधी नको म्हणत होता. तसंच आपण असतो, मी कसं करू शकेन, मी कसं करू, असं होईल का? पण देव म्हणतो, मी तुला निवडलंय ना, जा. त्या जॉर्ज विजिओ सारखं जितके दिवस करता येईल, अभिजित, जा, करता येईल तितकं तू कर. वयाच्या 30व्या वर्षी तो गेला. हरकत नाही. धार्मिकाचं मरण हे वेगळं असतं. परमेश्वर सांगतो, त्याला झालेल्या पिढाकुडी पाहत नाही. धार्मिकतेत देवामध्ये तो गेला. समीर थोरात, माझ्या भावाचा मुलगा, देवामध्ये तो गेला. तो शेवटी मृत्यूपूर्वी सुद्धा काय, मुंबईला सुट्टीला गेला तेव्हा त्यांनी मुलांना सांगितलं, डू यू नो व्हॉट इज बॅप्टिझम? पवित्र आत्म्याचं बाप्तिस्मा तुम्हाला मिळालेले आहे का? आणि तो परत बहारीनला जाताना त्याच्या आधी त्याच्या सगळ्या तरुण मुलांना परमेश्वराविषयी, परमेश्वराच्या वचनाविषयी सांगून गेला. अभिजित रात्री 9:30 वाजता तिकडे तरुणांना संदेश दिला. कोण निवडला आहे ते सांगितलं. मोशे पुढे गेला आणि त्यानं ते कार्य केलं. अशा जलाशयाकडे आपण येऊन विवाहबद्ध झालं पाहिजे. विवाह म्हणजे साधं सोपं नव्हे, त्यात अहंभाव नको आहे. विनाकारणच आपण विभक्त व्हायचं नाहीये. याकोबाने सोडलं नाही. लहान क्षुल्लक कारणासाठी वेगळं व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आणि घरामध्ये आपले 7 आत्मे, यशा 11:1 आणि 2 मधले मागायचे नेहमी, की परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा. लव 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 आपण म्हणतो, पण प्रेम हे इट इज नॉट पॉझेसिव्ह, म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली राहावं. का भांडण होतात? का बायकोला वाटतं माझ्या नियंत्रणाखाली, आईला वाटतं माझ्या नियंत्रण. नो नियंत्रण, प्रभूचं नियंत्रण. प्रभूचं नियंत्रण पाहिजे आपल्या घरामध्ये. वेगळे राहा, काही करा, समजून घ्या. जरी वृद्धांचं काही चुकलं तर प्रार्थना करा. तरुणांचं काही चुकलं तर त्यांच्यासाठी प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य घेऊन त्या जोडप्याला सांगायचं. तितका पेशन्स, धीर धरा. नाना ह्यानी परीक्षा आपली होते आणि घरात खूप परीक्षा होते. लहान मुलं, कारण आजकाल संघर्ष भरपूर आहे, आत्मिक संघर्ष. तरुणांना इथं बसल्यावर ते सोपं आहे म्हणायला, बट वेन दे गो आउट
चला एखाद्याने म्हटलं अरे चल रे थोडंसं पी, काय होतं, हे असंच आहे, काय हरकत नाही, घेतात लग्नात, करतात, असं काय झालं. आता आजकाल ते डेटचं पण निघालंय आणि लग्न पण मोडायचं. काय नाही, असं नाही, असं मला किती असं नाही, तसं नाही. थोडक्या गोष्टीला अहमभाव अहमभाव अहमभाव. तो अहमभाव पायदळी तुडवल्याशिवाय कोणाचाही, वृद्धांचा असो कोणाचाही, तो गेल्याशिवाय ते होत नाही. आणि मग आपण सर्व आता याजक झालेले आहोत, आपण निवडलेले वंश पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे झालेले आहोत. तेव्हा आपण, आणि परमेश्वर येशूनं पेत्राला सांगितलं होतं नाही का, तो चुकला पण त्याने पश्चाताप केला, त्याने नाकारलं, पण मी तुझ्याच पायावर तू मंडळी उभारणार आहे. त्याने मंडळी उभारली, त्याच्याप्रमाणे तो म्हणतो की तुम्ही धोंडे म्हणून रचले जात आहात. मंदिराची उभारणी केवळ हे याच्यामुळे नाही, आतली मंडळी आपण जे जिवंत आहोत ते आपण जिवंत धोंडे आहोत. यातला एक धोंडा जरी कोसळला, आणि कोणशिला येशू ख्रिस्त आहे की मंडळी कोसळली, ती मंडळी कोसळू द्यायची नाही. पाळक हा मेंढपाळ आहे. जसं पेत्राला सांगितलं तसं त्याला सांगितलं की तू जा माझी मेंढर पाळ. पाळ म्हणजे सोपं नाही, बरंच मोठं त्याच्यावर प्रवचन देता येईल. त्यांना चार म्हणजे हे आध्यात्मिक पवित्र शास्त्रातलं शिक्षण दे, उत्तम शिक्षण दे. पाळकांनी पाळकांचं कर्तव्य करायचंय, त्यांना माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे आपण मंडळी आणि एल्डर्स पण आपण घेऊया. एल्डर्सला पण म्हणजे अध्यक्ष कसा असावा हे पण पवित्र शास्त्रामध्ये सांगितले, त्यांनी तो अभ्यास करावा. आपण मंडळी कशी असावी, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, आपण तसे असावं, वाणी ऐकणारं असावं. शांतपणे आपण त्यांची, ही जगाला न दिसणारी अशी आम्ही इमारत बांधत आहोत. ही जगाला न दिसणारी मंडळी म्हणजे आमच्या अंतःकरणातून फुटलेले झरे. अंतःकरणातून फुटलेले झरे हे आपल्या त्या प्रेज अँड वर्शिप मध्ये दिसून आलं, तुमच्या आनंदात दिसून आलं. त्यावेळेला पाळक साहेब आणि इतर सर्व आणि मध्यस्थीची प्रार्थना केली, त्यावेळेला ते दिसून आलं. ही मंडळी अशीच टिकून राहिली पाहिजे, हो, टिकून राहिली पाहिजे. कोणाला काही सांगायची गरज नाही. तिथाला पत्रामध्ये सुद्धा आपण ते वाचतो की आजकालच्या वृद्ध स्त्रिया पण फार मॉडर्न झाल्यात, मद्यपी नसाव्यात, तरुणांना शिक्षण चांगलं देणाऱ्या असाव्यात. असं आई बनायचं नाही की मुलीला असं शिकवण द्यायची की तिचं घर तुटेल. हा, तुला असं काम करावं लागतं, करू लागू दे ना, काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळेच घर तुटतं म्हणजे टिकतं. तर अशा गोष्टी असतात. तर आता मला सेंट अँड्रूज मध्ये शिकवलेलं एक गाणं अजूनही आठवतं, ते मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे. ती त्याची विक्टरी कशी असते आधी वाचून दाखवते. सौ रामदास यांनी ते आम्हाला शिकवलेलं होतं आणि ते असं आहे की वी आर बिल्डिंग डे बाय डे as the moments pass away the temple that the world cannot see. Every victory one by one will be sure to find the place in that building of eternity. इथंच बांधायचंय आपल्याला ती मंडळी. सर्वांचं कर्तव्य आहे, पाळक, एल्डर्स, मंडळी, लहान मुलं. आणि मग त्या सार्वकालिक जीवनाकडे आपण विजयी होत जाऊ. गाऊन दाखवते. We are building day by day as the moments pass away the temple that the world cannot see. Every victory one by one will be sure to find the place in that building of eternity. चला त्या सार्वकालिक जीवनाकडे नव्या वर्षात नव्या आवेशाने या चर्चच्या वर्धापनाच्या दिवशी आपण निश्चय करूया विजयशाली ख्रिस्ताचे
विजयी योद्धे बनूया. परमेश्वराला धन्यवाद. सुंदर असं वचन आज त्याच्या सेविकेच्या द्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि ते वचन बघत असताना, ऐकत असताना त्यांचं जे मन होतं, एक माता म्हणून देखील सादर करत होती. त्याने पुष्कळ काही गोष्टी गमावलेल्या आहे, परंतु ख्रिस्तामध्ये काय कमवले हे आज आम्हाला दिसून आलं. प्रेज द लॉर्ड. मी परत एक बार आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की जगामधल्या गोष्टी काहीतरी गमावल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. तर आपण देवाकडून सगळ्या काही फुकटच मिळेल याची अपेक्षा ठेवू नये. आज हे जे मंदिर वर्धापन दिन साजरा करत आहे, त्या मंदिराला सगळं काही फुकट मिळालेलं नाही. कदाचित अनेक लोकांना त्याचं महत्व आज माहीत नाही, कारण की त्यांनी ते बघितलं नाही स्ट्रगल. परंतु अनेक लोकांनी या मंदिरासाठी, या देवासाठी, देवाच्या कार्यासाठी जे समर्पण केले, परिश्रम केला, त्याग केला, त्यामुळे आज हे मंदिर उभं राहिलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि हे मंदिर एक दिवस नष्ट होणार. हे मंदिर, आपलं शरीर पण एक मंदिर आहे ना. कोणाचं मंदिर आहे ते? ते देखील एक दिवस नष्ट होणार. पण तो देव तो या मंदिरात आहे, देव जो तुमच्या हृदयामध्ये आहे, तो कधी देखील नष्ट होणार नाही. पण त्याला आपण अनेकदा संधी न देऊन घालवून टाकतो. आज या सुंदर अशा संदेशाच्या द्वारे आपल्याला ह्या जलाशयाकडे नेत प्रभूने हेच दाखवलेले आहे की तुमच्यामध्ये वचनाची भूक आणि तहान असावी. प्रेज द लॉर्ड. वर्ष पहिला दिवस आहे, आपण खूप गर्दी करतो. पुढचा रविवार येईल प्रभू वचन, तेव्हाही खूप गर्दी असेल. परंतु त्यानंतर हळूहळू जे आपला उत्साह आहे, न्यू इयरचा उत्साह म्हणा किंवा चर्चला यायचा उत्साह, हळूहळू मंदावतो, कमी 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 होत जातो. परंतु लक्षात ठेवा, लगेच फेब्रुवारी मध्ये उपास समय सुरू होत आहे. प्रेज द लॉर्ड. मी आतापासून तुम्हाला सांगून ठेवते की 17 फेब्रुवारी पासून आपण उपास समयामध्ये जाणार आहोत आणि 5 एप्रिलला आपण ईस्टर साजरा करणार आहोत. काय फार वेळ नाही. जानेवारी आलेला आहे, फेब्रुवारी केव्हा येणार आहे? पुढच्याच महिन्यात. प्रियांनो, प्रभूने तुम्हाला सुंदर असं मंदिर दिलेलं आहे, सुंदर असं समक्षता त्याची आहे, जिवंत समक्षता अशी. अनेक सेवकांनी या संपूर्ण आठवड्यामध्ये मंदिरामध्ये येऊन सेवा केलेली. प्रेज द लॉर्ड. वचनाची सेवा केलेली आहे आणि त्यांच्याद्वारे प्रभू तुमच्याशी माझ्याशी बोललेला आहे. काल देखील आपण आपल्या हातामध्ये प्रॉमिसेस जे आलेले आहे ते देखील मिळालेले आहे आणि त्याद्वारे देखील आपण उत्साहित झालेलो आहे. आमचा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेक लोकांना देवापेक्षा आपल्या समस्या, अनेक लोकांना देवापेक्षा आपले ड्युटीज, कर्तव्य, आपल्या जगिक सगळ्या गोष्टी हे जास्त प्रिय आहे. मला सांगू द्या प्रियांनो, आमचा देव हे सर्व गोष्टी, त्याचं वचन आम्हाला सांगतंय, लागेल ते झोपेतही पुरवतो. ह्याचा अर्थ आपण झोप घ्यावे असं नव्हे, परंतु ही बाब आपण लक्षात ठेवा की देव तुम्हावर प्रीती करतो आणि उत्तम अशा गोष्टी आणि देणगी देण्यासाठी जो सतत तृप्त असतो. आज आपण जोरदार टाळ्या वाजूया सिस्टर सॅम्युएल साठी की त्यांनी सुंदर असं वचन दिलेलं आहे. अनेकदा त्यांचं वचन ऐकतात, आमच्या अंगावर काटे उभे राहतात की खरोखर या मातेने आपल्या लेकरा संदर्भात आणि आपल्या जीवनासंदर्भात अनेक दुःख आणि संकटातून त्या गेलेल्या आहेत. परंतु तरी देखील प्रभूने दिलेलं धैर्य, प्रभूने दिलेलं उत्तेजन, प्रभूने दिलेली ताकद ही त्यांना परत एक फार उभी करते. प्रेज द लॉर्ड. आज आपण विचार करूया की खरोखर आमचे लेकरं पण तसेच आहे का? आपण म्हणणार नको पाळसा, असं नको ना, ते तुम्ही ह्या गोष्टी क्या करता. परंतु प्रियांनो, कुठेतरी आम्हाला उभारणी पाया कुठेतरी रचावा लागतो. जो पाया त्यांनी विश्वासाचा पाया स्वतःच्या जीवनात बघितला, त्या पायाच्या द्वारे त्यांचे मुलं उभे राहिले. आज जरी एक अब्रॉडला आहे आणि एक प्रभूकडे आहे, तरी देखील ह्या माता आणि त्यांचे पती हे सेवा करत आहे. प्रभू करो त्यांची सेवा विपुल आशीर्वादित.